IBPS PO मध्ये यावर्षी थोडासा बदल झालाय। यावेळेस IBPS ने काय केलं की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं वेटेज नंबर ऑफ मार्क्सचं थोडंसं कमी केलं आणि लॉजिकल रिझनिंगचं वेटेज जे आहे कंपॅरेटिव्हली थोडंसं वाढवलं। तर याच्यामुळे नेमका परीक्षेच्या पॅटर्नमध्ये काय बदल होईल या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये थोडा संभ्रम आहे, थोडं कन्फ्युजन आहे की नेमका पेपर पॅटर्न मध्ये कसा बदल होईल आणि मग पुढे त्या अकॉर्डिंगली अभ्यास कसा करावा। गाईडलीने हा थोडासा चेंज आहे हा केला आणि गाईडलीने टेस्ट मध्ये जे चेंज नवीन पॅटर्न नुसारच्या टेस्ट जे आहेत त्या अपडेट केल्या। तर मला असं वाटतं की तो एक पॅटर्न जो आहे हा थोडा ॲक्सेप्टेबल राहावा किंवा त्या पद्धतीने माझं एक प्रेडिक्शन जे आहे या असतंय किंवा त्या ठिकाणी किंवा त्या गोष्टीकडे माझं मन थोडंसं किंवा माझं प्रेडिक्शन झुकतंय। तर त्या अकॉर्डिंगली हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच डिस्कस करणार आहे की नेमका पेपर पॅटर्न जो आहे याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो, कोणत्या क्वेश्चनचं वेटेज नंबर ऑफ मार्क्सचं कमी होऊ शकतं, कोणत्या क्वेश्चनचं वेटेज नंबर ऑफ मार्क्सचं वाढू शकतं। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हा थोडा माझा अंदाज आहे, इट डज नॉट मीन की असंच होईल, पण या हिशोबाने होऊ शकतं। आणि त्यानंतर शेवटी मी स्टडी प्लॅन पण सांगतो, या व्हिडिओच्या शेवटी सांगतो की नेमकं मग कशा पद्धतीने पुढचा अभ्यासाचं प्लॅनिंग तुम्ही केलं पाहिजे, कशावर जास्त फोकस केला पाहिजे, कशावर कमी फोकस केला पाहिजे, कुठले क्वेश्चन अटेम्प्ट केले पाहिजे, कुठले क्वेश्चन अटेम्प्ट नाही केले पाहिजे। बाकी मीन व्हायला आपण जे स्टडी प्लॅन जे मंथली सेशन आहे त्याच्यातून स्टडी प्लॅन देतोच आहे, पण सोबत लेक्चरचं रिव्हिजन चालू आहे। जसं मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे आपण बुधवारी आपण कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचं प्री लेवलचं सेशन घेतलं। सोमवारी म्हणजे उद्या संध्याकाळी 9:15 वाजता आपण मेन्स लेवलचं सेशन पण घेतोय कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल क्वाड्रॅटिक इक्वेशनचं। तर ते उद्या संध्याकाळी 9:15 वाजता अटेंड करायला विसरू नका। बाकी अभ्यासाच्या संदर्भात जर म्हणलं तर ते डेफिनेटली चालू आहे। बरं, मग नेमका पेपर पॅटर्न कसा बदललाय तर बघा, यावेळेस IBPS ने काय केलं, लॉजिकल रिझनिंगचे जे 35 क्वेश्चन होते ते अजूनही 35च ठेवले, पण नंबर ऑफ मार्क 40 करून टाकले। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये काय बदल केला, 35 क्वेश्चन होते 35च ठेवले, पण नंबर ऑफ मार्क 30 करून टाकले। म्हणजे जे लॉजिकल रिझनिंगचे मार्क हे 5 ने वाढवले आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे मार्क जे हे 5 ने कमी केले। बाकी इंग्लिशचा जो पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये किंवा नंबर ऑफ क्वेश्चन असतील किंवा नंबर ऑफ मार्क्स असतील हे मात्र सेम ठेवले, याच्यामध्ये कुठलाही बदल केला नाही। मग नेमका लॉजिकल रिझनिंग मध्ये जो पेपर पॅटर्न मध्ये काय बदल होऊ शकतो तर बघा, पेपर पॅटर्न मध्ये काही बदल नाही होणार, मार्क्स डिस्ट्रीब्युशन मध्ये थोडासा बदल होऊ शकतो। बर, मग मार्क्स डिस्ट्रीब्युशन मध्ये बदल नेमका कसा असेल तर बघा, जे टॉपिक येणार आहे चायनीज कोडिंग असेल ते डेफिनेटली येणार, इनइक्वॅलिटी येईल, सिलॉइझम येईल, सिटिंग अरेंजमेंट पझल येईल, ब्लड रिलेशन येईल, त्यानंतर डिस्टन्स डायरेक्शन आणि मिसलिनियस। मग याच्यामध्ये पेपर पॅटर्न मध्ये किंवा मार्क्स डिस्ट्रीब्युशन मध्ये काय बदल होऊ शकतो तर मला असं वाटतं की लॉजिकल रिझनिंग मध्ये जे 5 क्वेश्चन आहे यातले कुठलेही 5 क्वेश्चन जे थोडे डिफिकल्टी लेवल जे जास्त असेल असे क्वेश्चन 2 मार्काला विचारले जाऊ शकतात, 2 मार्काला। आणि उरलेले 30 क्वेश्चन जे 35 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन आहे तर 5 क्वेश्चन प्रत्येकी 2 मार्काला आणि 30 क्वेश्चन प्रत्येकी 1 मार्काला, असे 5 दूने 10 आणि 30 मिळून 40 मार्क होऊ शकतात या पद्धतीने। मग सर ते नेमके 5 क्वेश्चन कोणते असतील ज्याला 2-2 मार्क असतील तर तुम्हाला माहिती आहे की नॉर्मली पझल थोडंसं डिफिकल्ट येतं, सिटिंग अरेंजमेंट थोडंसं डिफिकल्ट येतं किंवा ब्लड रिलेशन डिस्टन्स डायरेक्शनला पण डिफिकल्ट करता येतं। तर यापैकी असे काही क्वेश्चन असतील जे 2-2 मार्काला असतील, पण असे किती क्वेश्चन असतील, 5 क्वेश्चन असतील। तसंही वेळ 20 मिनिटांचाच आहे। मग अशा परिस्थितीमध्ये ते 5 क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला 10 मार्क मिळतील। मग तो एक सेट 5 मार्कांचा असेल असे होऊ शकतं किंवा डिफरंट सेट 5 मार्कांचे असते असे होऊ शकतं। हे जे मी स्टार मार्क केले, ज्याला मी स्टार केले, तर मला असं वाटतं हे जे क्वेश्चन्स आहे, हे जे टॉपिक आहेत, हे टॉपिक हे मला असं वाटतं 1-1 मार्काला हे टॉपिक डेफिनेटली येतील। जसं सिलॉइझम आहे, त्यानंतर चायनीज कोडिंग आहे, मिसलिनियस आहे, हे टॉपिक मला जास्त वाटतं की 1-1 मार्काला येतील। बाकी सिटिंग अरेंजमेंट आणि पझल मध्ये एक सेट जो असेल तो 10 मार्काला येऊ शकतो आयदर किंवा। तुम्ही जर बघा DI मध्ये कसं असतं की नॉर्मल DI दिलेला असतो बरोबर, आणि त्याच्यावर प्रश्न समजा असं दिलं की 2001, 2002, 2003, 2004, 2005 ची माहिती दिली आणि ABC 3 गावांची लोकसंख्या दिली, मग त्यात काही लोक दिले आणि प्रश्न 2006 वर विचारला किंवा D गावावर प्रश्न विचारला, म्हणजे जी माहिती दिली त्याच्यावर प्रश्न न विचारता थोडा ॲडिशनल गोष्टीवर प्रश्न विचारला किंवा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन ज्याला ट्रेंडिंग क्वेश्चन म्हणतो मी, तसं काय करतील, एखादा सेटिंग अरेंजमेंट पझल देतील। आणि नॉर्मली सेटिंग अरेंजमेंट पझल सपोज इनसाइड फेसिंग आहे आणि वेगवेगळे त्यांची प्रोफेशन आहे आणि प्रश्न विचारतील दुसऱ्याच्या एखाद्या गोष्टीवर
की एक 8 व्यक्तींची माहिती दिली आणि 9वा व्यक्ती आहे ज्याचं वय याच्यापेक्षा एवढं जास्त आहे किंवा ज्याला याच्यापेक्षा जास्त आवडतं, असे ट्रेंडिंग क्वेश्चन जर टाकले तर एखाद्या सेटिंग अरेंजमेंट पझल मध्ये एखाद 2 क्वेश्चन 2-2 मार्कांचे म्हणजे त्या सेटमध्ये, म्हणजे तो सेट पूर्ण 10 मार्काला नाही, त्या सेटमध्ये एक 2-1 क्वेश्चन थोडे ट्रेंडिंग देऊन ते 2 क्वेश्चन 2-2 मार्काला करून देणं असंही होऊ शकतं किंवा मग अख्खा सेटच 10 मार्काला टाकणं असंही होऊ शकतं. तर या पद्धतीचा पेपर पॅटर्न जो आहे हा लॉजिकल रिझनिंग मध्ये असू शकतो. आता याच्यामध्ये नेमका अभ्यास कसा केला पाहिजे किंवा कशी आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, तर बघा मोस्ट ऑफ द मुलं काय करतात की 20 क्वेश्चन 20 मिनिटांमध्ये रिझनिंगचे 30-35 अटेम्प्ट सहजासहजी करून येतात, म्हणजे आउट ऑफ अटेम्प्ट मुलांचे होतात. त्यामुळे याला जास्त महत्व द्यावं किंवा त्याला कमी महत्व द्यावं असं मला वाटत नाही की याला काही वेगळं महत्व दिलं पाहिजे, कारण तशी सगळ्यांचेच ऑलमोस्ट अटेम्प्ट होतात रिझनिंग मध्ये 35 पैकी 35. चला ठीक आहे, माझे 35 पैकी 35 होत नाही सर, 30 पर्यंत जातोय. मग अशा परिस्थितीमध्ये 2 मार्कांचे जे टॉपिक आहेत याला थोडंसं मी जास्त पहिला प्रेफरन्स द्यायला पाहिजे, कारण एक सेट सोडवला की मला पूर्ण 2 मार्क मिळू शकतात. तर त्या 2 मार्कांवर फोकस करण्यासाठी किंवा त्या 10 मार्कांवर फोकस करण्यासाठी एखादा डिफिकल्ट लेवलचा सेटिंग अरेंजमेंट किंवा पझल मी घ्यावं का, तर ते एकदम सुरुवातीला घेऊ नये, कारण ऑफकोर्स 2 मार्काचं पझल किंवा सेटिंग अरेंजमेंट त्याची डिफिकल्टी लेवल पण जास्त असणार आहे. म्हणून अशा पद्धतीने अशा परिस्थिती रिस्क घेणं आपण बेअर नाही करू शकत. हा, सुरुवातीला मी सर काय केलं, 15 मिनिटांमध्ये मी जवळजवळ 25+8 मार्क करून घेतले, म्हणजे 25 मार्क मला कन्फर्म मिळणार आहे. बरं, मग आता माझ्याजवळ 5 मिनिटं उरली होती, मी रिस्क घेऊन पाहिली, तर मग त्या केसमध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता. किंवा टाइम स्लॉट असा ठेवा, पहिले 10 मिनिटं नंतर 5 मिनिटं आणि शेवटी 5 मिनिटं. या पहिल्या 10 मिनिटात 1 मार्कावाले क्वेश्चन, इथं 2 मार्कावाले क्वेश्चन, पुन्हा 1 मार्कावाले क्वेश्चन. मग या 10 मिनिटात एक 15 अटेम्प्ट केले, शेवटच्या 5 मिनिटात एक 7-8 अटेम्प्ट केले, म्हणजे 15 आणि 7 22-23 मार्क मला फिक्स भेटणार आहे. आणि शेवटच्या मधल्या 5 मिनिटांमध्ये मी रिस्क घेऊन पाहिली, जमलं तर ओके, नाही जमलं तर मग मी पुन्हा माझ्या गोष्टीवर येईल. तर ही रिस्क कुठं घ्यावी, टेस्ट देताना ही थोडीशी रिस्क घ्यायला पाहिजे. सध्या गाईडलीच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी पेपर पॅटर्न बदललेला आहे, नवीन अपडेटेड पेपर पॅटर्न टाकलाय. तर मला असं वाटतं गाईडलीच्या टेस्ट देऊन पाहायला, हा टेस्ट देऊन बघून हा प्रयोग करायला हरकत नाही. ठीक आहे, बरं, हे झाला एक मुद्दा लॉजिकल रिझनिंगचा. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये काय बदल होऊ शकतो बघा. क्वांट मध्ये काय होईल, एक 10 क्वेश्चन अर्ध्या मार्काला आणि 25 क्वेश्चन 1 मार्काला विचारले जातील. 10 क्वेश्चन अर्ध्या मार्काला, मग ते 10 क्वेश्चन कोणते असू शकते बघा. तर तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल किंवा अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन असेल, या दोन्ही टॉपिकचे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ज्याला आपण म्हणतो, किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि अप्रॉक्सिमेशन यांचे क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आले ते बोनस मार्क असतात. मग मला असं वाटतं की या टॉपिकवर जर प्रश्न विचारले तर ते क्वेश्चन अर्ध्या मार्काला येऊ शकतात. मग ते जर क्वेश्चन अर्ध्या मार्काला आले तर मला त्याचा ऍडव्हान्टेज मिळू शकतो, मी याचा ऍडव्हान्टेज घेऊ शकतो. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे, हे 10 क्वेश्चन सोडवले तर मला अर्ध्याच्या हिशोबाने 5च मार्क मिळणार आहे, बरोबर आहे. मग या 10 क्वेश्चनला मला हार्डली 3 लईच झालं तर 5 मिनिटाच्या आत हे 10 क्वेश्चन सुटले पाहिजे, तेव्हा मी पुढचे क्वेश्चन अफोर्ड करू शकतो. म्हणजे असं नको व्हायला की अप्रॉक्सिमेशनला 3-4 मिनिटं घातले आणि कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलला 2-3 मिनिटं गेलो आणि 7-8 मिनिटं मला लागले हे 10 मार्क मिळवायला, 5 मार्क मिळवायला. मग ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणं अफोर्ड करू शकत नाही. 5 मिनिटाच्या आत हे 10 क्वेश्चन सुटले तर आणि तरच ते 5 मार्क आपण काय म्हणू शकतो, ते 5 मार्क घेण्यात लॉजिक आहे. अदरवाईज असं नको व्हायला की हे 5 मार्क मिळवण्यासाठी आपण 7-8 मिनिटं वाया घालून दिले, असं व्हायला नको. तर आणि तरच ते टॉपिक सोडवा. अदरवाईज बाकीचे जे टॉपिक आहेत, नंबर सिरीज असेल, कमर्शियल मॅथ्स असेल, डेटा इंटरप्रिटेशन असेल, इथं एक क्वेश्चन 40-50 सेकंदात सुटला तरी चालतं, कारण त्याला 1 मार्क आहे. इथं एक क्वेश्चन 30 सेकंदाच्या आतच सुटला पाहिजे, तेव्हा तो अर्धा मार्क घेणं आपण अफोर्ड करू शकतो, लक्षात घ्या. मग अशा परिस्थितीमध्ये जर मला क्वांटमध्ये स्कोअर करायचा आहे तर मला या टॉपिकवर जास्त लक्ष द्यावं लागेल. कमर्शियल मॅथ्स असेल, कमर्शियल मॅथ्स ज्याला आपण अरिथमेटिक म्हणतो, डेटा इंटरप्रिटेशन असेल, त्यानंतर नंबर सिरीज असेल, रॉंग नंबर सिरीज येऊ शकतं. तर अशा पद्धतीने जे 25 क्वेश्चन आहे त्या 25 क्वेश्चन पैकी एक 15-20 क्वेश्चन, 15 क्वेश्चन तरी मिनिमम 15 मिनिटांमध्ये, 15 क्वेश्चन 15 मिनिटांमध्ये, म्हणजे इकडं 15 मार्क, इकडं 15 मार्क प्लस तिकडचे 5 मार्क, म्हणजे अशा पद्धतीने 20 मिनिटांमध्ये 20 मार्क जर क्वांटमध्ये मला मिळाले तर मग मी प्री आरामात पास होईल. कारण तसंही बघा, रिझनिंग मध्ये मला 30 मिळाले आणि क्वांटमध्ये मला 20 मिळाले, तर कॉम्बो माझा 50चा होतोय.
इंग्लिशमध्ये 12-15 मार्क जरी मिळाले तर 60+ जातो आणि पीओचा कट ऑफ हा 60च्या वर नॉर्मली जात नाही, नॉर्मलायझेशन झालं तरच ती होऊ शकतं, अदरवाईज तो 60च्या खालीच राहतो, त्यामुळे मी आरामात प्री पास होऊ शकतो असं एक टार्गेट ठेवा। या पद्धतीने जर गेलात तर मला असं वाटतं सहजासहजी तुम्ही प्री एक्झाम आरामात क्वालिफाय होऊ शकता। तर पुढचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे क्वांटच्या संदर्भात, तर जास्तीत जास्त फोकस जो आहे हा अरिथमॅटिकवर, DI वर आणि नंबर सिरीजवर ठेवा आणि हे जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर हे क्वेश्चन 5 मिनिटाच्या दोन्ही टॉपिक संपले पाहिजे असं टार्गेट ठेवा। जास्तीत जास्त 6 मिनिटं, याच्यापेक्षा जास्त वेळ त्याला देऊ नका, कारण ते अर्ध्या मार्काला जर आले तर मग तेवढं वेळ देणं ते टॉपिक जे अफोर्ड करू शकत नाही किंवा आपण तेवढा वेळ देणं अफोर्ड करू शकत नाही। त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष जे ते थोडं कमर्शियलवर द्या, DI वर द्या आणि नंबर सिरीजवर द्या, एवढंच मी सांगेल। बाकी आपण लेक्चरमध्ये भेटत राहूया, ते भेटतोच आहे। मुलांमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तेच कन्वे करायचं होतं की कशा पद्धतीने मार्क डिस्ट्रीब्युशन असू शकतं। राहिला प्रश्न इंग्लिशचा, तर इंग्लिशमध्ये 30 क्वेश्चन 30 मार्काला आहे, त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला असणार आहे, त्यामुळे मी इंग्लिश विषयावर काही बोलत नाही। मेन्सच्या संदर्भात वेगळा व्हिडिओ तर आपण नंतर बनवूया, पण सध्या याच्यावर फोकस करा। अशा पद्धतीने तुमचा प्लॅन बनवा, अशा पद्धतीने स्टडी प्लॅन अकॉर्डिंगली ठेवा। बाकी भेटत राहूया यूट्यूब लेक्चरच्या माध्यमातून। धन्यवाद। माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण नवीन जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर असाल तर तुम्हाला नवनवीन माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील। बँकिंग ॲस्पायरंट्सला, SSC ॲस्पायरंट्स असतील, रेल्वे ॲस्पायरंट्स असतील, तर त्या संदर्भात नवनवीन अपडेटसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन बॅच जर तुम्हाला पाहिजे असेल तर सारथी एज्युकेशनची नवीन बॅच जी आहे ही 16 जुलैपासून ऑलरेडी सुरू झालेली आहे। जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि बँकिंगची तयारी करू इच्छिता तर 16 जुलै 2025 पासून नवीन बॅच सुरू झाली आहे। डेमो लेक्चर बघण्यासाठी सारथी एज्युकेशनचं यूट्यूब चॅनलवरही जाऊ शकता किंवा सारथी एज्युकेशनचं ॲप डाउनलोड करा, त्यावर सुद्धा तुम्हाला डेमो लेक्चर्स अवेलेबल आहे। धन्यवाद।